तर सत्याच्या मोर्चासाठी पालघरमधील कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झालेत। राज ठाकरे यांची सभा असो व आंदोलनं तुलसी जोशी कायम हटके पद्धतीने उपस्थित राहतात। आता सत्याचा मोर्चासाठीही तुलसी जोशी हा प्रयत्न केलेला आहे। मानवी चलचित्राच्या माध्यमामधून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मतचोरी करणाऱ्या सरकारविरोधात ठाकरे बंधूंकडून चाबकानं आसूड ओढत असल्याचं देखील या चलचित्रामधून दाखवण्यात आलंय। तर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। मनसैनिक आता आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करणार आहे आणि त्याची दृश्य सध्या आपण माझ्या मागे बघू शकतो। चर्चगेट स्थानकावरती पालघरवरून मनसैनिक दाखल झालेत। तुलसी जोशी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। इथे जर आपण बघितलं या दृश्यांच्या माध्यमातून तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वेशभूषेत मनसैनिक दाखल झालेत। हा लढा जो उभारला ना सन्माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी हितासाठी उभारलेला आहे, तमाम भारताच्यासाठी उभारलेला आहे। कारण का हे सरकार जे आलेलं आहे बोगस सरकार आलेलं आहे, मतं चोरून आलेलं आहे, लोकांना हे माहितीच नव्हतं। आता कालच परवाची बातमी आहे, राजसाहेबांनी आदेश दिल्यानंतर नवी मुंबईमधून शौचालयामध्ये ते ॲड्रेस सापडला, आयुक्तामध्ये 300 350 सापडले। अविनाश दादा गजानन काळे या साहेबांच्या आमच्या नेत्या लोकांनी उघडकीस आणलेलं आहे। साहेबांच्या आदेशाचं पालन आता महाराष्ट्र सैनिक करत आलेलं आहे आणि आज संध्याकाळी साहेबांच्या आदेशाची वाट पाहतोय। साहेबांनी आदेश दिला तर आम्ही खळखटाकची सुरुवात करू। दुपारी 1 वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिकांची किती गर्दी नक्की होते, किती प्रतिसाद त्यांना मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।